2014ला भाजपाचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आले होते. भाजपाला खांद्यावर घेऊन आम्ही मिरवलं. नाशिकातील पत्रकार परिषदेत संजय राऊतांचं वक्तव्य. बाबरी प्रकरणानंतर आम्ही 60 ते 65 जागा लढणार होतो. संजय राऊत यांची माहिती. आपले कुणाल कामरासोबत फोटो आहेत, आपण नाकारत नाही, मात्र भाजपाच्या लोकांसोबत कामराचे फोटो आहेत ते दाखवलं का नाही, असा राऊतांचा सवाल. हॅबिटॅट स्टुडिओ तोडला ही औरंगजेबाची वृत्ती. हॅबिटॅट स्टुडिओ तोडफोडीवर राऊतांची टीका. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश. कोल्हापूर पोलिसांनी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल एव्हिडन्स जमा करत प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं. कोरटकरची वैद्यकीय तपासणी होणार. कोरटकरला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. आता मंत्रालयात जाण्यासाठी ऑनलाईन प्रवेश बंधनकारक. राज्य सरकारच्या डीजी प्रवेश या ॲपवर नोंदणी करावी लागणार. QR कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश. खासदारांच्या पगारात 24% वाढ. प्रत्येक खासदाराला आता 1,24,000 रुपये मिळतील. माजी खासदारांचे पेन्शन 31,000 रुपये केले. डोंबिवलीत कुणाल कामराविरोधात शिवसेनेचे आंदोलन. कुणाल कामरा यांनी माफी मागावी असं म्हणत जोरदार घोषणाबाजी. उत्तरेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने मासेमारीला ब्रेक. मच्छीमारांचेही मोठं नुकसान. 6 एप्रिलपर्यंत मासे मिळण्याची कोळी बांधवांना अपेक्षा. नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीला सुरुवात. मात्र ज्वारी काढणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. यामुळे ज्वारी शेतातच पडून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. सोलापुरातील गावडेवाडी येथील मल्लिकार्जुन मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा. या निमित्ताने गावातून काढण्यात आली मिरवणूक. अद्भुत कार्यक्रमाचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून वाशिमच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांचे यशस्वी निराकरण. लोक अदालतच्या माध्यमातून एकूण 1009 प्रकरणे निकाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी आता 7 रुपये मोजावे लागणार. 1 मे पासून होणार 1 रुपयाची वाढ. हिंगोलीत महावितरण कंपनीच्या वतीनं वसुलीवर भर. 178 कोटी 84 लाख रुपयांची थकबाकी. महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांसमोर मोठा अपमान. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा, तरीही टंचाईच्या झळा. मराठवाडा टँकरच्या फेऱ्यात. जालन्यातील अंबड पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांचं आंदोलन. अंबरनाथच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य. नदीच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाचा तवंग. नांदेडच्या सीता नदी पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता. पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास. मात्र बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष. मुंबईतील पावसाचे अंदाज चुकलेच. मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यातील अचूकता 46%. अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीतून उद्धट. कोकण रेल्वे मार्गावरील साप्ताहिक उन्हाळी स्पेशल गाड्यांचं आरक्षण आजपासून खुलं. अमरावती जिल्हा परिषदेचा 29 कोटींचा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पालाही जिल्हा परिषदेकडून मान्यता. कृषी, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला, बाल कल्याण व्यवस्थेवर भर. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात एकच पाईपलाईन चौथ्यांदा फुटली. रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. संबंधित अधिकारी घटनास्थळी न आल्यास साचलेल्या पाण्यातच क्रिया करण्याचा इशारा. हिंगोलीच्या खुर्द गावात शेतकरी सुभाष देशमुखांनी घेतलं तुरीचं पीक. शेतकऱ्यानं नवा प्रयोग करत घेतलं उन्हाळी पीक. तूर पिकासाठी एका एकरमध्ये शेतकऱ्याला 25,000 रुपये आला खर्च. शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आंदोलन. कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातून मंत्रालयात दाखल होत करण्यात आलं आंदोलन.
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेसमोर निदर्शने. पगार वेळेवर न मिळाल्यामुळे अडचणी निर्माण. मागण्या लवकरात लवकर मान्य करून द्याव्यात अशी मागणी. कल्याणमध्ये स्त्री मुक्ती सामाजिक संस्थेच्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत महिलांचा सहभाग. 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेसह आमदार सुलभा गायकवाड ही धावल्या आहेत. लांजा आजगे दाभोळे रस्त्याची चाळण. वळणावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अनेक अवजड वाहने बंद. रस्त्याची डागडुजी करण्याची प्रवाशांची मागणी. मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असलेल्या जंगलात आग. या आगीत मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आग लागल्याच्या घटनेत वाढ. चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वन परिक्षेत्रात वाघिणीचा धुमाकूळ. वन विभागाने वाघिणीला केलं जेरबंद. शेतकरी आणि ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.